हॅलो हॅलो. तर पुढे आपण मॅचच्या दिशेने चौथा मॅच आहे. चौथी मॅच अंपायर्स उतरा आपण मैदानात. लगेच मॅचला आपण सुरुवात करू. आपण पाहू शकतो APL अद्रियाना प्रीमियर लीग 2026 हे शानदार पर्व आहे. नव्या वर्षीच दरवर्षी प्रत्येक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आवाज दे ना माईकला थोडासा. हॅलो थोडासा आवाज दे डीजे. हेलो हाँ हाँ, खाने पीने का स्टॉल भी है, जाके खा सकते हैं पैसा देके. हेलो हेलो. तर ओळे आपण मॅचच्या दिशेने आवाज थोडासा नॉर्मल कमी कर. नॉर्मल एकदम किंचित आपण जाऊ शकतो. आता ही चौथी मॅच आहे. हॅलो. आणि पहिली कोई स्पेशल रीजन? डेफिनेटली मैं और मेरी टीम और हम लोग ये स्पेशल रीजन. पहिलाच बॉल आणि मित्र डिक्लस मध्ये गेला. 2 धावा. हॅलो आवाज द्या आवाज द्या आवाज द्या आवाज दे आवाज द्या. हॅलो 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 हा हॅलो. आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा इथे ॲज अ कॅप्टन योगेश ठाकरे यांच्या बॅटमधून आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. ही चौथी मॅच आहे. फुलटॉस पण डिफेन्स करत असताना सिंगल मिळेल इथेही आणि डिक्लस मध्ये जात असताना सिंगल. पहिला ओव्हर चालू आहे आणि बॉलिंग मार्क मध्ये आपल्याला बॉलर्स वुमन्स नाव काय स्वाती स्वाती सध्या तरी बॉलिंग करतायत. आणि योगेश ठाकरे या बॉलवरती देखील धावबाची शक्यता स्वाती पुढे सरकली होती. आणि मात्र काय बॉलिंग केली आहे. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटत. पहिले 3 चेंडू फेकलात आणि पहिली वुमन्स बॉलर आहे की कधी कोणताही अतिरिक्त चेंडू फेकला नाहीये. व्हाईट बॉल फेकलेला नाहीये. वाडा बॉलिंग खूप चांगली बॉलिंग. चौथा मॅच आहे लीग मधला. आणखी एक चांगला बॉल बॅकफुट लावून खेळ. यावेळेस गॅप मोठा आहे आणि डिक्लस मध्ये जात असताना 2 मध्ये सेकंड आणखी 2 धावा मिळतील. या ओव्हर मध्ये एकंदरीत 5 धावा झाल्यात. 2-2-2च्या डिक्लेअर मध्ये गेला ना 2 धावणे. पुढे सरकून धावबा डायरेक्ट हिट 1+1. 2 धावा आणखी ऍड केल्या जातील. आणि आपण मागील 2 मॅच मध्ये बघितलं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमनेच मॅचेस जिंकल्यात. म्हणजे ही संधी असेल सध्या तरी फलंदाजी करणारी टीम योगेश ठाकरे यांची टीम आहे. ओ हो. आणि इथे काय घडतोय. रनआउट चान्स होती आणि सिंगल आली आहे. एकंदरीत पहिल्या ओव्हरचा खेळ चालू असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय मला वाटतं. पहिल्या ओव्हरमध्ये फर्स्ट ओव्हर 8 रन फक्त 8 धावा झाल्यात. आता धावा दुसऱ्या मॅच मध्ये बनत नाही. दुसऱ्या डावात धावा बनत नाहीयेत. दो रन मिले थे. का देखा जाए तो 9 रन बनल्यात. 9 स्कोर कार्ड मध्ये आपण धावा पाहू शकतो. 9 धावा. किती मोठा लक्ष्य किती टार्गेट बनवेल जी आणि एफ सध्या मॅच चालू आहे. आणि G11 फलंदाजी करतो आणि F11 फिल्डिंग मध्ये आपण बघतो. आणि एकंदरीत
F11 फलंदाजी करताना G11 बॉलिंग करत असताना खराब पहिला बॉल खराब आलाय. चला जास्त प्रॅक्टिस नको आहे, ऑन अ मॅच आपल्याला खेळायचं आहे. हो 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 बंपर करत असताना डायरेक्ट हिट नाहीये, नाहीये, सेफ आहे, सेफ आहे, सेफ आहे, बॅट्समन सेफ आहे. 1+1 2 धावा मिळतील. शॉर्ट रन 2 रन आहेत, नाही सेफ आहे, सेफ आहे, बॅट्समन सेफ आहे. पण रिव्ही रनआउट साठी रिव्ही नसेल, आहे का रनआउट साठी रिव्ह्यू आहे का? पण 2 धावा एकंदरीत ऍड केल्या जातील स्कोर कार्ड मध्ये. पुढे रन धावपळक पुढे सरकवत असताना या ओव्हरमध्ये पहिला बॉल खराब फेकलाय. तर खराब बॉल पहिला आला होता आणि अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण यांना देखील की बघितले होते. आणि सध्या गोलंदाजी मार्कमध्ये योगेश ठाकरेंसाठी हा बॉल डिक्लस मध्ये गाळबत पाठवत असताना चेंडू गेला डिक्लस मध्ये, फक्त धाव मिळेल एक, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगली धावसंख्या बनवायची 30-35 धाबेने. बॉल किती झाले? 2 बॉल या ओव्हरमध्ये 2 बॉल फेकल्यात, एकंदरीत 14 धावा आपण बघतोय. ओ समोरच्या दिशेने डिक्लस मध्ये जात असताना आणखी 2 धावा योगेश ठाकरे यांना मिळतील. 2 धावपळक पुढे सरकेल, 16 वरती धावा. चांगल्या आहेत धावसंख्या, चांगली स्थिती आहे टीमची. आणि इथे ही 35-40 धावा चेस करणं खूप कठीण आहे. मागील 2 मॅच ठेच चाललाय. पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमनेच बाजा मारल्यात आणि इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर योगेश ठाकरेच्या बॅटमधून पहिला धमाका चौकार. 4 बॉल लास्ट 2 टू गो. स्कोर कार्ड 20 धावा बनल्यात. चांगली स्थिती आहे, 40+ धावा विजयाचे संकेत देत आल्यात. मागील 2 मॅच रिझल्ट हेच आपण पाहतोय. आणि सध्या तरी योगेश ठाकरे चांगली फलंदाजी करतात. आणखी एक बैठक मारली आहे, मात्र बॉल निघून गेलाय बॉन्डलाईनच्या बाहेर. फरार चौकार, खराब फिल्डिंग. 24 वरती धावसंख्या. लगातारचे 2 नशिबाचे चौकार आले, जिथे सिंगलही कदाचित बनली नसती आणि तिथे 2 चौकार आले. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. 24 धावा झाल्यात. 1 टू गो. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल, हाही बॉल खराब होता आणि पाहायचा आहे. रिव्ह्यू आहे पहा, डायरेक्ट गेलाय की टप्पा. पाणी न्या. नॉट आउट. सिंगल आएगा, फिर रन से एक येईल. 2 ओव्हर ओनली डिक्लेअर आहे. हा दोन आहेत ओव्हरऑल. 2 ओव्हर संपल्यात. पहिला 2 ओव्हरचा खेळ संपल्याने धावा चांगल्या पाहायला भेटतात आपल्याला. 26 त्याने स्कोर कार्ड 26 रन बनल्यात. आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलच आलाय. बॉलच नेम हो बंपर. तर बाउंड्री लाईन थोडीशी लांबडी आहे आणि तिथनं फक्त सिंगलच मिळतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 चौकार योगेश ठाकरे यांना मिळालेत, ते नशिबाचेच होते.
आणि ओव्हरस्टेप करू शकणार नाही फलंदाज, ही प्रत्येक फलंदाचे लक्ष असू द्या. 27 वरती धावसंख्या. पहिल्या डावसाची इथे खेळ चालू आहे. G11 खेळत असताना फटका चांगला आहे. बॅट बॉल समोर निघतो, चेंडू चालला डिक्लस मध्ये 2. सेकंड साठी 2 धाबा इथे मिळतील. चांगली फलंदाजी केली आहे योगेश ठाकरे यांनी या मॅचच्या पहिल्या डावमध्ये. 29 पर्यंत आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे. तिसऱ्या वरती बॉलच नेम सुनील. हा बॉल चांगला आहे. बॅट बॉल समोर डायरेक्ट हिट. वन्स अगेन 1+1. 2 धावा मिळत आहेत. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा येत आहेत. 31 वरती गेली धावसंख्या. चांगली स्कोर कार्ड. चौथा मॅच आहे या लीग मधला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाला पण एन्जॉय करतोय सध्या तरी. APLचा हा 20-26 शानदार पर्वाणी धमाका आहे आणि पहिलाच दिवस इथे मात्र चांगला जात असताना पहिल्या फेरीतीचं त्या पहिल्या मॅचेस आपण बघतोय. प्रत्येक हा चेंडू सोडून दिलाय. कॉन्फिडन्स आहे फलंदाजाला. व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. खराब बॉल आहे या. धावपळ पुढे सरकेल. 1-32 वरती. ओ समोर. ओ थोडस फंबल मिस्टेक झाली आहे की बोंब होतोय आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. एक चौकार आलाय या डावातील. हा चौथा चौकार होता. एकंदरीत 4 चौकार आले त्या 36 धावांमध्ये. चांगली धावसंख्या झाली आहे. मात्र बनलेल्या धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी कधीच देऊ शकणार नाहीत. याच आत्मविश्वासाने तुम्हाला खेळ करावं लागेल. फुलटॉस आहे समोर. थोडस आणि आणखी एक चौकार आला. खराब फिल्डिंग केली आहे टीमने. 40 धावा अजूनही बॉल आहे शिल्लक शेवटचा. 40 रन झाल्या ऑलरेडी. 5 बॉल झाले. 5 बॉल झाले योगेश दादा. 5 बॉल 5 काउंट केले जातात तिथे. बॉल 5 बॉल झाले. 5 शेवटचा बॉल आहे. ओ झाडू शॉट ऑन साइडला डीप मधून 2. सेकंड साठी गेला डिक्लेअर्स मध्ये. पहिल्या 3 मध्ये 42 बनवल्यात. काय धावगती राखली आहे स्कोर कार्ड वरती. आपण 42 धावा बघतो. आजच्या दिवसातील हाय स्कोर बनवणार का? सर्वात जास्त धावा आपण मागील मॅच मध्ये आतापर्यंत कोणत्या जास्ती धावसंख्या बघितली नाहीये या प्रतियोगितेत. मात्र हे विक्रम 42 झाल्यात आणि या 50+ धावा एक मोठं टार्गेट आपण म्हणू शकतो. पहिल्या मॅच मध्ये आपण 31 बघितल्या होत्या. नेक्स्ट सेकंड मॅच मध्ये. त्याच्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये आपल्याला 38चं टार्गेट बघितलं होतं. इथे मात्र आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये किती धावा झाल्या होत्या? 50 झालेल्या होत्या. म्हणजे हे विक्रम आधी विक्रम बनवणार का टीम एपिलन? 42 झाल्यात. 42. जितेन बाई बॉल स्लेप टाम. शेवटचा ओव्हर आहे. बॅकफुटला पाठवतो बॉल समोर. डायरेक्ट हिट. ओ परतावं लागेल योगेश दादाला. योगेश दादा बाद झाल्यानंतर 1 डाऊन साठी कंपल्सरी वुमेन्स मैदानावरती उतरत असताना अश्विनी मॅडम. हो झाडू शॉट. आणखी एक झाडलाय चेंडूला आणि तोपर्यंत डॉट बॉल आली आहे. 42 वरती धावसंख्या. अंतिम ओव्हर शेवटचा ओव्हर ॲज अ फायनल ओव्हर. डेड ओव्हर. 42 धावा बनल्यात. अपट्या डिक्लस मध्ये गेलाय. 2 धावा डिक्लस मध्ये गेलाय बॅट्समन फिल्डर्स. 2 धावा मिळतील एकंदरीत. 44-44. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि दाबून मारलाय आणि हा फिल्डरच्या हातात जात असताना शेवटचे 2 बॉल 2 टू गो. 42-44 धावा आणि समोर चौकार देऊन जाईल. चौकार. 48 वरती धावसंख्या बघतो आपण. सर्वात जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात च्या दिवसामध्ये 50 धावा होत्या. मात्र हा चौकार आला तर अधिविक्रम होईल. 52 धावांचं एक मोठं टार्गेट आणि हा चेंडू पॉइंट लाईनच्या बाहेर. चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा. धावा झाल्या 52 आणि 53चं विशाल लक्ष असेल. स्टॉल खाने से स्टॉल बाद खाने के स्टॉल खुले. वहां पे जाके आप खा सकते. बहुत अच्छे आइटम है खाने को. वहां पे खा सकते आपण जाके वहां पे. आणि अश्विनी ताईला एक पण बॉल नाही खेळायला भेटला. नेक्स्ट गेम. नेक्स्ट मॅच खेळ आपण थांबवायचं नाहीत. हॅलो नेक्स्ट गेम
तब तब के लिए चलते हैं नेक्स्ट मैच के टॉस के बॉक्स में हमारे बी और डी। राजा और टीपी अब आ सकते हैं टॉस के लिए। दोनों टीम को गुजारिश है कि आइए टॉस के लिए। हमारे टॉस के बॉस हमारे साथी कमेंटर्स ब्रेसन के साथ हमारे साथ वो भी जुड़े हैं। उड्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे असा 4 ऑल्स 52 रन 52 खूप मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आणि 53 धावांचं विशाल लक्ष्य असेल। एपीएलचा धमाका दोन वन्स मगन खेळत असताना दोन कंपल्सरी पहिला बॉल चांगला आहे डिक्लस मध्ये खेळलाय फटका चांगला आहे डावखोऱ्या त्याच्यापर्यंत धावा मिळतील पहिल्याच बॉलवरती दोन बॉल आहे कशाचा नो ए बॉल द्या मित्रा पलीकडे आहे बघ तर टॉस का बॉस दोनों टीम के कप्तान आइए नेक्स्ट मैच हो अल्ताफ भाई हाँ अल्ताफ भाई के हाँ है ना आपला विमेन्स घेतो ना कप्तान डायमंड और कप्तान ब्रेव व्हाइट यहाँ पे आ चुके हैं। कौन कॉल करेगा हेड और टेल? वो बॉल नहीं ये सिंगल रन येईल नाही डिक्लेअर येईल ना दादा एक रन लेग बाईज नाहीये लेग बाईची धाव तशी नाहीये ऍक्शन नाहीये वन अशा 3 मिळतील धावा स्कोर कार्ड 3 पुढे सरकेल किती धावा बनवतील हा मोठा प्रश्न आहे 6 तर झाल्यात पहिला ओव्हरचा योगेश दादा गोलंदाजी करतायत पहिल्या ओव्हरमध्ये एकूण लक्ष आहे 53चं मोठं लक्ष आहे बॅक फुटला येऊन पंच गेन सेकंड त्या रन थांबवायचे तिथून तुम्हाला 2 धावा जातात बॅक टू बॅकच्या आणि हा 2 धाव पुढे सरकत असताना 8 धावा बॉल फेकले गेले तर जवळ 4 बॉल 4 बॉल फेकले गेले अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे ज्या धावगतीने तुम्हाला धावा बनवायच्या त्या धावा बनू शकतात ओ बॉल चांगला आहे आणि मागे काय कीपिंग केली जातोय चांगली कीपिंग आहे मागे ड्रिप नाही हा बॉल वाईट असायला हवा 9 झाल्या धावा पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे त्या धावा बनू शकतात वन्स अगेन वाईट बॉल 10 रन त्याने स्कोर कार्ड ओ हा बॉल सिंगल आली आहे तिथे आणि काय झाला एक ओव्हर का 11 धावा आपण पाहू शकतो स्कोर कार्ड वरती पहिल्या ओव्हर मध्ये 11 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग सुमन सली आहे बॉलिंग साठी नाव अश्विन नाव काय स्वाती मॅडम आलेत बॉलिंग मार्क मध्ये आणि ते धावा बनल्यात पहिल्या ओव्हर मध्ये चांगले धावा बनल्यात 11 धावा पहिला बॉल चांगला आहे समोर फिल्डर आहे धावबाची शक्यता आणि ही विकेट नॉट आउट आहे आणि पहिला बॉल चांगला आहे स्वाती मॅडमचा पहिला बॉल खूप सुरेख आला
पहिलाच बॉल चांगला आलाय स्वाती मॅडम बॉलिंग मार्क मध्ये आपण पाहू शकतो. आणि once again पुढचा बॉल, हाही बॉल चांगला आहे, समोर फिल्डर चांगला आहे आणि तोपर्यंत धाव मिळेल. एका धावेने फरक पडणार नाहीये टीमला. चांगली ओव्हर, ही ओव्हर महत्वाची आहे टीमसाठी सध्या तरी. ह्या लीग आपण पाहू शकता ABCDEFG या प्रमाणे खेळल्या जातात त्या मॅच. आणि खराब बॉल आहे, समोर फिल्डर, धावबादला बॉल काउंट आहे का? रनआउट साठी बॉल काउंट आहे? काउंट आहे का बॉल? अंपायर बॉल काउंट आहे ना? आउट आहे. आणि हा बॉल देखील इथे काउंट होईल, धाव मिळेल एकूण एकने धाव पळक फक्त पुढे सरकेल. आणि ही ओव्हर स्वाती मॅडम चांगली गोलंदाजी करतात, टीमसाठी चांगली बॉलिंग आहे सध्या तरी ही ओव्हर. कारण एक वुमन्स ओव्हर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या ओव्हर्समध्ये धावा बनण्याची दाट शक्यता असतो. आणि फक्त या ओव्हरमध्ये स्वाती मॅडमनी जी धावसंख्या होती ती थांबवली आहे आणि कुठेतरी स्कोर कार्डवरती ते आळा घालला गेलाय, थांबवला गेलाय. मोठा लक्ष्य आहे, मोठा टार्गेट आहे समोर आणि या अनुषंगाने फलंदाजी करायची होती तुम्हाला. 53चं मोठे टार्गेट आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्येचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त कमी धावा आपल्याला पाहायला मिळतात. तीन बॉल झाले, स्कोर 13. अजूनही जवळजवळ 40 धावांची गरज आहे. बॉल चांगला आहे, पटकाही चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये जात असताना डिक्लस मधून 2 धावा देऊन जाईल. ह्या रन बनू शकतात. हे विक्रम बनेल का? पहिला आतापर्यंत आम्ही हेच पाहिलंय की पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने मॅचेस जिंकल्यात. और दोनों के तरफ से जब कौन सी भी हैट्रिक बनाती है, या चाहे विकेट की या 4 की, 500 रुपये का इनाम है हमारे. वन सेकेंड लेकिन इस बार यावेळेस फक्त सिंगल मिळेल. एकेने धावपळ पुढे सर केला, हे वत चांगले. लास्ट टू गो 1 to go 16. हा ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 5च धावा आल्यात स्वाती मॅडमचा ओव्हर. हा बॉल फक्त ढकललाय, डिक्लेअर मध्ये जात असताना बॉल, धाव मिळेल एक. आणि पहिली 2 ओव्हर संपल्या 17 धावा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 17 धावा, फक्त आणि फक्त 17. विवेक आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये. ओव्हरऑल्स तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण विवेकला बघतोय. ही मॅच चौथी मॅच आहे सध्या तरी. डिक्लस मध्ये जाईल आणि एकेने फक्त स्ट्राईक बदलणार नाहीये. स्ट्राईक तुमच्याकडेच आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल येईल इथे. स्टॉल जो ओहो बॅट कट आहे आणि बॅट्समन इज गॉन. आणखी एक धक्का, कॅच टिपली गेली आहे. ग्रीन वाला बॅट खाली. और इथनं मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला चौकारावर चौकार मारावं लागतील. कठीण झालंय आता लक्ष येणाऱ्या 10 बॉल मध्ये. डायरेक्ट हिट, 2 धावा, 2 मिळतील इथे. फुकटच्या बोनस 2 रन आल्या. स्कोर कार्ड 20 वरती. 52-53चं मोठं टार्गेट आहे. दोन्ही 33 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 9 बॉल 33. रन आउट. स्टंप लावा. चार बॉल, हाई बॉल डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न आणि ती मात्र सिंगल आली आहे. फक्त या मॅच मध्ये मजा नेहमी म्हटलं की पहिला डाव करणारी टीम मॅचेस जिंकतायत. हा मात्र समीकरण आपण बघतो या लीग मधलं आतापर्यंतचा.
हा समोर चाललाय चेंडू, चाललाय बॉन्ड लाईनच्या दिशेने, 2 मिळतील. 2ने फरक पडत नाहीये टीमला. अरे अरे सावकाश सावकाश सावकाश, आरामात आरामात. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 29 ची गरज आहे. 6 बॉल 29 रन, यानी कि आने वाली 6 गेंदे और 29 की जरूरत है. ये मुकाबला बन सकता है, लेकिन फिलहाल देखा जाए तो अब तक के लिए ये कठिन बन रहे हैं, संभव नहीं है. आने वाली 6 गेंदे, येणारे 6 बॉल. ओहो, इस बार 2 रन मिलेंगे. बॉल लेके आओ, बॉल लेके आओ. बॉल गेला. हो हो, बॉल बॉल बॉल, वाडा बॉल. आणि ही मॅच इथेच मात्र मला वाटतं मॅच मध्ये देखील मजा नाही. प्रत्येक मॅच आपल्याला अशीच पाहायला भेटली आहे, कारण या लीग मध्ये अशा मॅचेस आपल्याला टाईट मॅचेस पाहायला मिळेल. शेवटचे काही बॉल औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, आणि हा चेंडू चालला म्हणल्याच्या बाहेर, षटकार. मात्र 6 इज आउट, हे नियम आहे या स्पर्धेचे. चला काही आणखी एक विकेटची पतन झाली आहे, एकामागे एक. हॅट्रिक बॉल आहे, हॅट्रिक हॅट्रिक बॉल. नाही नाही नाही, मागे जात असताना बॉल आलाय डॉट. 25 धावा मागे राहिली टीम. बॉल शिल्लक आहेत, लास्ट बॉल. ओ, आणखी एक डबल आली आहे. शेवटच्या वेळेस 27 ओव्हरचा फोर्स कंप्लीट, 4 षटके ती संपली गेली आणि 5 बाद 27 धावा बनवता आल्या आणि ते मोठा विजय प्रस्थापित केला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मॅन ऑफ द मॅच योगेश ठाकरे होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. भरपूर धावा, भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. रन्स बऱ्याच झाल्यात, 23. दुसरा